ज्यांना सगळं काही दिलं त्यांनी भाजपला दगा दिला असा आरोप भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती केलाय। एका बाजूला राज्यभर विजयी उमेदवारांची रॅली निघत असताना माळशिरसमध्ये मात्र पराभूत उमेदवार राम सातपुते यांची विशाल अशी सभा पार पडली आहे। या सभेमध्ये बोलताना त्यांनी मोहिते पाटील आणि उत्तम जानकर या दोन मोठ्या शक्ती एकत्र येऊन साम दाम दंड भेद अशा सर्व गोष्टींचा वापर निवडणुकीमध्ये केल्याचं म्हटलंय। आपल्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सातपुते यांनी मोहिते पाटील आणि जानकरांना दिलाय। त्यांच्या मुलांनी विरोधात प्रचार केला। रणजितसिंह मोहिते पाटलाचा मुलगा विरोधात फिरला। पूर्ण घरदार त्या ठिकाणी आमच्या विरोधात होतो। आम्ही फक्त आमच्या फाटक्या तुटक्या सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावरती महायुतीच्या ही निवडणूक लढलो आणि त्याच जोरावरती आम्ही 1,08,000 मतं घेतले। कागदापत्रावर ते भाजपाचे आमदार असले तर त्यांनी प्रचंड ताकदीने आमच्या विरोधात काम केलं। पूर्ण मोहिते पाटील परिवाराने पूर्ण ताकदीने आमच्या विरोधात काम केलं। हे तालुक्याने नाही तर जिल्ह्याने बघितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।